श्रीरामपुरात पटनाट्यामधून नशामुक्तीचा संदेश देण्यात आला। पोलिसांचे तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। श्रीरामपूर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान नशामुक्ती अभियान राबवण्यात येत आहे। वाढत्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे। या अभियानांतर्गत श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौक आणि मौलाना आझाद चौक या प्रमुख ठिकाणी पटनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला। पटनाट्यामधून व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम मांडण्यात आले। आज श्रीरामपूर शहरामध्ये पोलिसांच्या वतीने नशामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती। गेल्या 18 ते 21 तारखेपर्यंत नशामुक्ती दिन आपण या श्रीरामपूरमध्ये साजरा करत आहोत। या ठिकाणी आज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण बोर्ड पाहत आहात, या ठिकाणी रायबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज आणि पोलीस प्रशासन यांच्या सांस्कृतिक विभागांतर्गत पटनाट्य सादरीकरण करण्यात आलेलं आहे। आज आपण या मुलांनी जे पटनाट्याद्वारे आपल्याला सांगितलं आहे का नशापासून कसं मुक्ती मिळवायची, आपण दूर कसं राहायचं, त्याचे दुष्परिणाम काय आहे, आज आपण याच मुलांकडून जाणून घेऊया। नवीन आता युवा पिढी जी नशाच्या आहारी गेलेली आहे यांच्यासाठी आज हे काय संदेश देऊ इच्छिता। या ठिकाणी आमचे विवेक आहेत, यांच्याशी आपण जाणून घेऊया। आज आपण जे पटनाट्य सादर केलेलं आहे, खूप चांगलं हे पटनाट्य झालं। आज युवा पिढीला आपण काय संदेश द्या? सर्वप्रथम मी वाघचौरे सर व आमचे प्रिन्सिपल PV बडदे सर यांचे आभार करू इच्छितो। त्यांनी आम्हाला ही सुवर्ण संधी दिली। व माझे विचार युवा पिढीसाठी हेच आहे की आपण आईबापांच्या कष्टाला बघावं। समाज आता आपल्यावर आहे, आपण हक्क मागायला शिकलो आहे, पण कर्तव्य ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। कर्तव्य आपल्या समाजातील एका युवकाला, आपल्या जवळच्या मित्राला कधी चुकीच्या वाटेला जाऊ नका देऊ। सर्वात जास्त व्यसनामध्ये सर्वात जास्त आपली मैत्री, नाते हेच असतं जे जपावतात। कधी कोणाला एकटं सोडू नका, डिसिप्लिन राहा गाईज, व्यायाम वगैरे करा। हीच गोष्ट आहे जी व्यसनापासून आपल्याला लांब ठेवते। थँक्यू सर। धन्यवाद। खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला। या ठिकाणी आपण या ठिकाणी मुली देखील या अभियानामध्ये सहभाग झालेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय संदेश द्याल आपण आजच्या युवा पिढीतील मुलींना देखील, का ते पण खूप आहारी जात आहेत, त्यांच्यासाठी काय संदेश असेल आपला? एकच ती आपण हे नशामुक्त जो योजना आहे ती करावी आणि आपला एक भारतात नशामुक्त अभियान हा भारताचा एक राबवण्यात येत आहे, त्या संदर्भात आणखीन आपण जाणून घेऊया। आज या सगळ्यांनी एक नशामुक्ती संदर्भात एक मोठा विडा उचललेला आहे। आपल्या युवा पिढीला आज हे जो संदेश देत आहे हे खूप मोलाचा आहे। सर्वांनी यांच्या संदेशाकडे देखील लक्ष दिलंच पाहिजे। काय म्हणायचं दादा तुला या संदर्भात? खरं तर मला सांगायचं आहे की यंग जनरेशन जे आहे त्यांना असं वाटतं की नशा केल्याने, सिगरेट विगरेट ओढल्याने ते नाही का लई कूल दिसतात, पण असं काय नसतं। खरं तर तुम्ही लई मोठे फूल दिसतात आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की नशे करून तुम्ही लोकांच्या नजरेत वाईट होतातच, प्लस तुमच्या तुम्ही आतल्यात संपून जातात आणि काहीच म्हणजे तुमच्याकडे वाचत नाही, सगळं संपून जातो। आता तुम्ही ठरवायचं आहे की आपला वाईट करायचं आहे की आपला फ्युचर बनवायचं आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण एक आमची छोटी TV अँकर या ठिकाणी पाहिलेली आहे, आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया ती काय संदेश देऊ इच्छिते। मी एवढेच सांगेल की नशा करणं खूप चुकीचं आहे। जी गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यामध्ये खूपसा प्रतिसाद हे नशे केलेल्या मुलांमुळेच किंवा तरुणांमुळेच होतोय। सो मला वाटतं की नशा करणं तुम्ही पूर्णपणे बंद करावे, जेणेकरून आपल्या राज्यातली गुन्हेगारी कमी होईल आणि ती संपून जाईल। आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आपण आता या ठिकाणी प्राचार्य देखील या ठिकाणी याच्यामध्ये आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने हे केलेलं आहे। या ठिकाणी मॅडम, आपण या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे खूप सुंदर असं नियोजन झालेलं आहे। या पटनाट्याच्या माध्यमातून आपण खूप चांगला संदेश दिलेला आहे। आपण काय सांगू इच्छिता युवा पिढीला? नमस्कार। पहिल्यांदा तुम्ही बाईट घेता याच्याबद्दल मला आनंद झालेला आहे। मी डॉक्टर योगिता रांधवणे, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून काम करते। आमचे विद्यार्थी यांना एक मोटिवेशन पोलीस प्रशासनाने एक प्रकारे प्रबोधन केलेलं आहे आणि सर्व गुन्हेगारीचं मूळ हे नशेमध्ये असतं असं मला तरी वाटतं। कारण नशेखोर जे विद्यार्थी किंवा तरुणाईमध्ये ही जी आता फोफावत चाललेली जी दुर्दैव म्हणावं लागेल आपलं, पण ते होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाने मूळ याच्यावरतीच आघात घेतलेला आहे, तो म्हणजे नशामुक्त भारत अभियानामध्ये। तर श्रीरामपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे उपक्रम सादर होत आहेत। आमच्या महाविद्यालयाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि एक पथनाट्य सादर केलं आहे।
विविध चौकामध्ये जाऊन आम्ही नशामुक्त भारत याचा संदेश देऊ पाहत आहोत आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करत आहोत. पोलीस प्रशासनाचाही आम्हाला अभिमान आहे आणि बोरावके महाविद्यालय सतत पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आमच्या ह्या विद्यार्थ्यांना एक आदरयुक्त भीती जी पोलिसांची आहे त्याच्यातून हे प्रबोधन होणार आहे आणि तरुणांसाठी हा खूप मोठा संदेश आहे की नशामुक्त भारत हे आपलं झालंच पाहिजे, तरच पुढची पिढी आणि भारत देश आपला संपन्न होणार आहे, कारण ही तरुण पिढी उद्याची भावी नागरिक आहेत. नक्कीच. अजून आपण किती ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कुठं कुठं करणार? श्रीरामपूरमधल्या सगळ्या चौकामध्ये आज आम्ही कार्यक्रम घेतो आहोत. त्यानंतर जेवढ्या काही शाळा आणि कॉलेजेस आहेत तिथे आम्ही जाणार आहोत आणि आमची टीम त्याच्यासाठी तत्पर आहे. या ठिकाणी सर्वांचं आपण याचा नारा काय आहे त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. आमचे ध्येय नशामुक्त भारत, आमचे ध्येय नशामुक्त भारत, आमचे ध्येय नशामुक्त भारत, आमचे ध्येय नशामुक्त भारत. नशे से हमको खतरा है, जीवन खतरा है, नशे से हमको खतरा है, जीवन खतरा है, नशे से हमको खतरा है. जीवन खतरा है. या ठिकाणी खूप चांगला संदेश या युवा पिढीकडून युवा पिढीसाठी देण्यात आलेला आहे. मी तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद, श्रीरामपूर. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी सकारात्मक उपक्रमाकडे वळावे आणि इतरांमध्येही नशामुक्तीबाबत जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. या उपक्रमात बोरावके महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पटनाट्य पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या या जनजागृती अभियानामुळे शहरातील नागरिक आणि युवकांमध्ये नशामुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद,